पुणे जिल्ह्यातील इंदापुरात सोसाट्याचा वारा सुटलाय आणि पावसाचा फटका सुद्धा बसलेला आहे। या पावसामुळे शेतकऱ्यांच्या केळी बागा भुईसपाट झाल्यात। त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। सरकारकडून तातडीनं मदत मिळावी अशी मागणी आता शेतकरी करतायत। तर आपण ही दृश्य पाहतोय। इंदापुरात सुद्धा सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे मोठा फटका केळीच्या बागांना बसलेला आहे। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। काल या झालेल्या पावसामुळे प्रचंड अशा प्रकारचं वारं होतं आणि वारा आणि पाऊस असल्यामुळे झाडाची फळं तुटून पडली, फोम उडून गेलेत आणि आतापर्यंत ते फळ आणण्याकरता मला तब्बल 1 वर्ष कष्ट करावं लागलेलं आहे आणि आता फळ तोडण्याच्या वेळेस हा झालेला पाऊस आणि या पावसामुळे ही झाडं सगळी उन्मळून पडली, फळ माझं बरंचसं खाली पडलेलं आहे। असं प्रचंड माझं नुकसान झालेलं आहे। केळीचं सगळ्यात जास्तीत जास्त नुकसान केळी पिकाचं झालेलं आहे। न भूतो न भविष्यतो एवढा वादळ आणि वारा सुरवड गावामध्ये पहिल्यांदाच ऐकत आहे आणि शासनाने यांना जास्तीत जास्त मदत करून शेतकऱ्यांना उभा करण्याचं काम करावं। काल अचानक वादळी वारं पाऊस आल्यामुळं पूर्ण केळी नुकसान झालेलं आहे। तरी कृषी मंत्र्यांनी दौरा केलेला आहे। त्यांनी आश्वासन दिले की झालेलं तुमचं नुकसान भरपाई शासनाकडून मिळेल। केळीचं नुकसान पूर्णपणे झालेलं आहे। जे काही केळीचा प्लॉट होता साधारणतः 1,500 रोपाचा पूर्णपणे जमीन उद्ध्वस्त झालेला आहे। सकाळीच कृषी मंत्री भरणे मामा येऊन गेले, त्यांनी पाहणी केली। अपेक्षा आहे की त्यांनी जास्तीत जास्त आम्हाला मदत करावी, जेणेकरून आमचा जो खर्च झालेला आहे त्या खर्चातून आम्ही बाहेर पडू।